सर्वांना रामकृष्ण हरी, जय श्रीराम। आज मी आपल्या महाराष्ट्राचं भूषण, या दिव्य भारताचं भूषण, पांडुरंगाचा आवडता भक्त संत जगद्गुरु तुकाराम महाराज, आज या दिव्य पुरुषाबद्दल मी सांगणार आहे। आणि आपल्या सगळ्यांना या महापुरुषाबद्दल आदर आहे, प्रेम आहे। अक्षरशः जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं दैवत, आपल्या सर्वांचा प्राण, राजा शिवछत्रपती। प्रत्यक्षात या महापुरुषाचं कीर्तन त्यांनी त्यांच्या समोर बसून श्रवण केलेलं आहे। इतिहासामध्ये आपण सगळे आपल्याला वाचायला मिळतं, दाखले मिळतात। नामाचं महत्व सांगत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, नाम साराचेही सार, शरणागत एम किंकर, उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुष उत्तम, नाम जपता चंद्रमोळी, नामे तरला वाल्या कोळी, तुका म्हणे वरणू काय, तारक विठोबाचे पाय। म्हणजे साधू संतांनी नामाचं महत्व कशा प्रकारे सांगितलेलं आहे, म्हणजे भगवंताचं नाम किती महत्वाचं आहे त्यांनी त्याच्यामध्ये दाखले सध्या दिलेले आहेत। उदाहरण, ज्याने रामाच्या 60,000 वर्षा अगोदर रामायण लिहिलं, ऋषी तुल्य, म्हणजे मी तर असं म्हणेल या सृष्टीचं पहिलं काव्य ज्या वाल्मिकीने लिहिलं, उलटा राम नामाचा जप करून सध्या वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला, वाल्मिकीचा तो ऋषी झाला आणि भगवान मर्यादा पुरुषोत्तम रामाची सुंदर अशी गाथा वाल्मिकी ऋषींनी लिहिली। प्रत्यक्षात भगवान भोलेनाथ विश्वाचा प्राण, सूर्या सध्या सकाळी भगवान विश्वनाथाचा प्रणाम नमस्कार करतो आणि या सृष्टीचं रक्षण करतो। अशा भगवान विश्वनाथाने, काशी विश्वनाथाने सध्या नामाचं महत्व सांगितलंय। आणि अजूनही ज्ञानी पुरुष महात्म्य आपल्याला सांगतात की काशी विश्वनाथ, काशीमध्ये अजूनही लोकांना दीक्षा देत आहे। मला असं म्हणायचं आहे की भगवंतापासून संतांपर्यंत, साधू संतांपर्यंत, भक्तांपर्यंत एवढं नामाचं महत्व काय आहे, तर नामासारखं तीर्थ, नामासारखं अमृत, नामासारखं भोजन, नामासारखं सुख, नामासारखा आनंद कुठेही नाही। सुरुवातच त्यांच्या अशी, नाम साराचेही सार, शरणागत एम किंकर। म्हणजे या सृष्टीमध्ये तिन्ही लोकांमध्ये प्रत्येक जीव त्या नामाला फॉलो करतो, म्हणजेच नामाला शरणागत आहे, त्या नामाशी एकरूप आहे। म्हणजे भगवंताचं नाम किती महत्वाचं आहे हा अभंग आपल्याला सांगतो। संतांनी हे महान कार्य आपल्या महाराष्ट्रामध्येच नाही, भारतामध्येच नाही, पूर्ण जगामध्ये संतांचा लोक अभ्यास करताय। तर आज श्रीराम शक्तीपीठाच्या माध्यमातून प्रत्येक अभंगाचं एक विश्लेषण किंवा माझ्या मतीला जेवढं जमेल तेवढा मी प्रयत्न करतोय। श्रीराम शक्तीपीठाच्या प्रत्येक साधकाला एक पॉझिटिव्ह मेसेज जातोय की प्रत्येकाने साधू संतांचे जीवन चरित्र, साधू संतांचं मंगल कार्य आणि साधू संतांचा तो भक्तीचा प्रवास प्रत्येक श्रीराम शक्तीपीठाच्या साधकाने आणि साधवीने वाचला पाहिजे, पाहिला पाहिजे। आणि मी प्रत्येक संतांचे अभंग, ओव्या, दोहे वगैरे घेऊन मी बोलणार आहे। तर मला असं वाटतं आपण अतिशय सुंदर श्रवण करताय, चिंतन करताय आणि आपणही शिकण्याचे प्रयत्न करताय, आपण शिकलं पाहिजे। जगद्गुरु तुकाराम महाराजाबद्दल मी जेवढं बोलू तेवढं कमी आहे। एक थोडासा मी प्रयत्न केलेला आहे सांगायचा, पण या महापुरुषाची गाथा अक्षरशः पाचवा वेद म्हटल्या गेलं। तुकाराम महाराजांची गाथा जी आहे, अभंग गाथा, तर हा 5वा वेद म्हटलेला आहे। आणि तुकाराम महाराज म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये, म्हणजे मला असं वाटतं ज्ञानाचं पीठ म्हणू, जगद्गुरु म्हणू, सगळ्यांची माऊली म्हणू। म्हणजे जसं माझ्या ज्ञानदेवाला माऊली म्हणतात, संतांमध्ये भेद नाहीये, तशीच ही पण आपली माऊली आहे। आणि या अशा महान संतांचं आपण मुखावाट जर नाम घेतलं, त्यांचं चिंतन केलं, त्यांचे जीवन चरित्र पाहिलं,
तर मला असं वाटतं निश्चितच आपण पुण्याचे भागीदार बनू आणि आपण हे रोज प्रयत्न केले पाहिजे. मी ज्याला उठवेल त्यानं वाचून दाखवायचं आहे. पहिल्या प्रथम न मी वाचून दाखवतो. मी वाचल्याच्या नंतर गुरुदेव ज्याला उठवतील त्यानं वाचून दाखवायचं आहे. ठीक आहे. नाम साराचेही सार शरणागत एम किंकर उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुष उत्तम नाम जपता चंद्रमोळी नामे तरला वाल्या कोळी तुका म्हणे वर्णुकाय तारक विठोबाचे पाय. म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी नामाचं महत्व सांगत असताना ज्यांनी मर्यादा पुरुषोत्तमाचं श्रीरामाचं मंगल चरित्र लिहिलं, ज्याला आपण रामायण म्हणून ओळखतात, असं वाल्मिकी ऋषींचं उदाहरण त्यांनी दिलंय. काशीचा विश्वनाथ अजूनही पूर्ण सृष्टीला रामनामाची तो दीक्षा देत आहे आणि खूप आदर्श आहे. तर या महापुरुषाने आणि प्रत्यक्षात अक्षरशः भगवंताने तो नाम आपल्या मुखामध्ये धारण केला आणि त्या नामाशी रामनामाशी भगवान काशी विश्वनाथ एकरूप झाला. वाल्याचा वाल्मिकी झाला आणि भगवान रामाचं मंगल चरित्र लिहिलं. तर मला असं वाटतं आपल्याला तर सांगायची गरज नाहीये. आपल्याला सगळ्यांना रामनाम आवडतं, आपल्याला हनुमान चालीसा आवडते, आपण सगळे रामरक्षा घेतात, आपण रोजचा हरिपाठ घेतात. आज माझ्या बरोबर तुम्ही चातुर्मास करताय, खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि आपण याचं चिंतन केलं तर मला असं वाटतं निश्चितच आपण पुण्याचे भागीदार बनू. मी ज्याचं नाव घेईल त्याने उठून वाचून दाखवायचं. ठीक आहे बट्टी बेटा, उठ बेटा. नाम साराचेही सार शरणागत यम किंकर उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम नाम जपता चंद्रमौळी नामे तरला वाल्या कोळी तुका म्हणे वर्णुकाय तारक विठोबाचे पाय. आतापर्यंत आपण जेवढं चिंतन केलं, जेवढ्या रामनामाच्या वयालेल्या, तर मला असं वाटतं निश्चितच हा अभंग आपल्याला प्रेरणा देईल आणि निश्चित अजून पुढे भगवंताशी एकरूप करण्यासाठी किंवा भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी हा अभंग आपल्याला प्रेरणा देत राहील. आणि प्रत्येकाने वाचायचे प्रयत्न करायचे. तर आपण सगळे पण वाचू. नाम साराचेही सार शरणागत एम उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम नाम जपता चंद्रमौळी नामे तरला वाल्या कोळी तुका म्हणे वर्णुकाय तारक विठोबाचे पाय. जय श्रीराम. छान, सुंदर सुंदर.